हॅलो नमस्कार. तर बाप्पा येणार आहे तर डेकोरेशन तर झालंच पाहिजे ना. चला तर मग डेकोरेशन मी कसं केलं ते दाखवणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे. सुरुवातीला आम्ही खूप सारे आयडिया शोधल्या, बट काय त्या वर्क नाही झाल्या. शेवटी फायनल एक लुक ठरवला आणि नंतर मग आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. तर असा पसारा आधी झाला होता पूर्ण घरभर. तर फायनली लुक असा झाला होता बाप्पांचं डेकोरेशन केल्यानंतर. खूप छान दिसत होतं. तर यांनी लाईटिंग वगैरे लावून घेतल्या आणि मग आध्याही तिथे मस्त एन्जॉय करत होती बाप्पांच्या. डेकोरेशन वगैरे सगळं आवरलं होतं. तर आज बाप्पा येणार होते, तर मी अशी तयार झाली होती मस्त साडी वगैरे नेसून. तर चला बाप्पांचं वेलकम करूयात. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्वागत तर केलं बाप्पांचं. मग त्यानंतर आईंनी ओवाळलं वगैरे आणि मग नजर वगैरे काढली बाप्पांची. आणि मग थोड्यात आध्याच्या बाप्पाने मागून जय जयकार चालू केले. आणि मग बाप्पांना आम्ही आता सकाळी शुभमुहूर्तावरती गणपती बाप्पांना घेऊन आलो होतो. तर त्यांची स्थापना न करता त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही ठेवलं होतं, कारण स्थापनेची वेळ वेगळी होती. तर हे फायनल लुक होता सगळा. गणपती बाप्पा मोरया आम्ही केलं होतं तिथं घेऊन आलो. गणपती बाप्पा मोरया असे म्हणत गणपती बाप्पांना त्यांना स्थानापन्न केलं. मग मस्त बाकीची आवरावर केली. त्यानंतर मी बाप्पांना राखी बांधून घेतली. छान अशी राखी बांधली बाप्पांना आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला. चांगली बुद्धी द्या बोलले. तर इकडे बाप्पांची जे काही राहिलं होतं मुकुट वगैरे बांधायचं ते बाबांनी करून घेतलं. आईनी वस्त्र वगैरे तयार केलं आणि बाप्पांना छान असं सजवलं आणि आरतीसाठी तयार झालो. मस्त अशी आरती करायला घेतली, कारण आम्हाला वेळेमध्ये सगळं करायचं होतं. आणि मग आरती चालू केली. बाप्पांची आरती आम्ही म्हटली, नमस्कार केला, आशीर्वाद घेतला बाप्पांचा. आणि संध्याकाळ झाली की आम्ही उकडीचे मोदक बनवले, त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे. चला थँक्यू, बाय.